बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। कट्टर हिंदुत्व यावरून विधान केलेलं होतं आणि याच प्रकरणावरून एनसीपी कडून आमदार संग्राम जगताप यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे। आमदार संग्राम जगताप यांना राष्ट्रवादीकडून आता नोटीस बजावण्यात आली आहे। नोटीसमध्ये संग्राम जगताप यांच्याकडून सातत्याने होणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पक्षाच्या शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेला छेद निर्माण होतोय असा उल्लेख करण्यात आलाय। अधिकची माहिती जाणून घ्या, सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, काय अपडेट आहे? संग्राम जगताप यांनी काही दिवसांपूर्वीच हिंदू व्यावसायिकांकडून दिवाळीचं सामान जे आहेत, वेगवेगळ्या वस्तू आहेत त्या खरेदी करा अशा स्वरूपाचं वक्तव्य केलं। अर्थात याच नेमक्या वक्तव्यावरनं आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्याच आमदारांना कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे। अजित पवार यांच्या पार्टीची भूमिका आहे की शिवशाही फुले आंबेडकर या विचारांवर त्यांचा पक्ष चालतो। अशा परिस्थितीमध्ये एका विशिष्ट समाजाविषयीचं समर्थन करणं आणि एका विशिष्ट समाजाच्या विरोधात वक्तव्य करणं हे योग्य नाही आणि नेमक्या याच कारणावरनं आता संग्राम जगताप यांना कारणे दाखवा नोटीस राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाकडनं देण्यात आलेलं आहे। अर्थात आता संग्राम जगताप या संदर्भामध्ये कोणती भूमिका घेत आहेत, ते त्याला प्रत्युत्तर म्हणून काय उत्तर देत आहेत या नोटीसमध्ये हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। पण तुर्तच तरी संग्राम जगताप यांची जी कट्टर हिंदुत्वाची भूमिका गेले काही दिवस होत आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या डोकेदुखी ठरत असल्याचं दिसून येत आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।